राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. तर दुसरीकडे नगर परिषदांच्या निवडणुकीत महायुतीमधील मतभेद समोर आले होते. त्यामुळेच हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक घेतली. त्यात मुंबई महानगरपालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागे हटायचं नाही अशा सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा द्वंद्व पाहायला मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 125 जागा मागण्यासह इतरही व्यूहरचनेवर बैठकीत सविस्तर चर्चा केली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत स्वीय सचिव, सुरक्षा रक्षकांना मज्जाव करण्यात आला होता. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात हालचालींना वेग आलाय. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावली होती. 8 ते रात्री 9:15 तब्बल सव्वा तास ही बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माघार नाही अशी ठोस भूमिका त्यांनी व्यक्त केली. तसंच उमेदवारांची तयारी आणि संघटनात्मक बदलांवर शिंदे मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोबतच आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावं, मागील महायुती सरकारच्या काळात केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा, जनसंपर्क वाढवा अशा सूचनाही आमदारांना केल्या. बैठकीत आमदारांसोबत केलेल्या स्वीय सचिवांसह सर्वांनाच बैठकीच्या बाहेरच अडवण्यात आलं. निवडणूक उमेदवारीचं समीकरण, मागील काही दिवसांमध्ये भाजपानं शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आपल्याकडे खेचले होते. खुद्द एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजपानं जोरदार धक्का दिला. कल्याण डोंबिवली महापालिकेतही भाजपानं आक्रमक भूमिका घेतली. आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आता शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपा प्रवेशावर निर्बंध लावलेत. त्यामुळे अधिवेशनाच्या काळात महायुतीतील पक्षांवर आरोप करू नयेत अशा सूचना दिल्याची माहिती पुढे आली आहे.